नमस्कार मित्रांनो. स्त्रीचं कधी कसं रूप असेल हे कोणाला सांगता येणार नाही. तिच्या मनात काय चालू आहे हे तिच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. तसेच स्त्रियांना कसे पुरुष आवडतात, कशा पुरुषांबरोबर तिचं राहू इच्छित आहे हे देखील समजणं कठीण आहे. एक स्त्री अशा पुरुषांना पण सोडून देते ज्याच्यावर ती खरं प्रेम करते, पण ती अशा पुरुषांना सोडत नाही ज्या पुरुषाची तिला सवय झाली आहे. तिच्या मनात असलेले तो एखाद्यावर एवढं प्रेम करा की कधी तो दुःखात असेल तेव्हा सगळ्यात अगोदर त्याला तुमची आठवण येईल. सोडणारे सोडून जातील, मग रस्ता कसाही असो, पण निभवणारे निभवतच राहतील. मग वेळ कशीही असो. तुम्ही जेवढे जास्त इमानदार आहे, खरे आहात, सरळ आहात, जेवढे सरळ राहाल तेवढेच जास्त तुम्हाला ठेच लागतील आणि तेवढेच जास्त धोके देखील मिळतील. ज्यांची वेळ खराब आहे त्यांची साथ द्या, पण ज्यांची नियत खराब आहे त्यांच्यापासून दूर राहा. काही गोष्टी गर्वामुळे नाही तर आत्मसन्मानासाठी सोडाव्या लागल्या. तुम्ही नाती जोडून तरी काय फायदा जेव्हा समोरच्याला ते टिकवायचंच नसेल. थोडा धीर ठेवा. दुरावा तेव्हा पण येईल जेव्हा तू दुसऱ्या कोणाचा होशील. एकटं राहणं धोकेबाज लोकांच्या राहण्यापेक्षा खूप चांगलं. पत्त्यातील जोकर आणि जवळच्यांनी दिलेला धोका पूर्ण डाव बदलतात. जर तुमच्याशिवाय कोणी खुश आहे तर त्याला खुश राहू द्या. ज्याच्या पाठी लागून तुम्ही स्वतःची किंमत कमी करू नका. हे कलियुग आहे. इथं शपथ घेणारा नाही तर दारू पिणारा खरं बोलतो. वेळेचा काही भरोसा नाही. कधी राजाला भिकारी बनवेल हेही आपण सांगू शकत नाही. रडल्यावर झोप खूप छान लागते. खोट्या नात्यात राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. काहीच उत्तर न देणं हे पण एक उत्तरच आहे. या जगात खोटं बोलतात कारण खरं बोलणाऱ्याला इथे शिक्षा मिळते. आयुष्यात तुम्ही हसा, रडायला तर लोक पण शिकवतात आणि लोक सोडून जातात ज्यांच्यावर आपण प्रेम करतो. स्वतंत्रपणे जगायचं असेल तर कधी कोणावर प्रेम करू नका, कारण जिथे तुम्ही आज आहे तिथे उद्या दुसरं कोणी आलेलं असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून मी धन्यवाद करते आणि तुमच्या चॅनलला आपल्या असाच सपोर्ट राहू द्या ही विनंती करते.